नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 9चा आपण मॅथ फर्स्टमध्ये आज प्रॅक्टिस सेट 1.4 बघूया. फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी लिहिलेलं आहे. एन ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए असं वाचत त्याला. एन ऑफ ए इज इक्वल टू 15, नंबर ऑफ एलिमेंट युनियन बी इज इक्वल टू 29, देन नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 7 अँड फाइंड आउट द नंबर ऑफ एलिमेंट ऑफ बी इज इक्वल टू हाऊ मेनी. या ठिकाणी आपण एलिमेंट आपल्याला नंबर ऑफ दिलेला आहे. आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहू. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा काय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपण आता या ठिकाणी हे सॉल्व करूया. नंबर ऑफ ए युनियन बी किती दिलेला आहे? 29. पुढे आपण या ठिकाणी व्हॅल्यू ठेवू. नंबर ऑफ किती दिलेलं आहे? 15. नंबर ऑफ बी आपल्याला फाइंड करायचं आहे. याच्यापैकी कोणतीही एखादी किंमत दिली नसेल तर आपण ती ॲज इट इज लिहूया, म्हणजे आपल्याला फाइंड करता येईल. आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती दिलेलं आहे? 7. राईट. मग आपण या ठिकाणी 15मधून 7 मायनस करून किती होतं? 8. नंबर ऑफ बी आणि इथं किती? 29. मग आपल्याला नंबर ऑफ बी इज इक्वल टू लिहिता येईल 29 मायनस 8. सबस्ट्रॅक्शन करा. नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती आन्सर येईल आपल्याला? 21. अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी छानपैकी फॉर्म्युल्यासहित सॉल्व केलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं. एक्झाम्पल आहे. इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट. म्हणजे इथं आपण लिहूया टोटल स्टुडंट किती आहे आपल्याकडे? 125. त्याच्यानंतर काय दिलेलं बघा, आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी. मग आपण या ठिकाणी काय करू? ए सेट इज ड्रिंक टी. ओके. देन नेक्स्ट काय आहे? 60 स्टुडंट ड्रिंक कॉफी. या ठिकाणी आपण लिहू बी सेट इज 60 स्टुडंट ड्रिंक, म्हणजे काय करता येते? कॉफी पित आहे. ओके. मग आपण या ठिकाणी बघा विच 80 स्टुडंट ड्रिंक टी, म्हणजे एन ऑफ ए इज इक्वल टू आपण या ठिकाणी 80 घेऊ. त्याच्यानंतर कॉफीज किती पित आहे? 60. म्हणजे एन ऑफ बी इज इक्वल टू किती घेणार आपण? 60. देन नेक्स्ट 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ, म्हणजे दोन्ही पित आहे. मग आपण या ठिकाणी काय करूया? इंटरसेक्शनचं सिम्बॉल वापरायचं. इंटरसेक्शन म्हणजे बोथ आहे म्हणून. इज इक्वल टू किती आहे? 20. आणि पुढे काय दिलेलं आहे बघा याच्यामध्ये, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. म्हणजे डू नॉट ड्रिंक टी आणि कॉफी आपल्याला शोधायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला काय शोधावं लागेल? नंबर ऑफ ए युनियन बी आपल्याला शोधावं लागेल. पहिले जे सूत्र वापरलं आपण त्या सूत्राचा यूज करूया. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवू. ओके. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ ए युनियन बी शोधायचा आहे. एन ऑफ ए किती आहे? 80 प्लस एन ऑफ बी किती आहे? 60 मायनस किती आहे? 20 है ना. या ठिकाणी किती येणार? 100. 80 प्लस 60 करा किती येणार? 140 मायनस 20 इज इक्वल टू किती येणार? इथं 120. म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 120 आपण काढलेलं आहे. आपल्याला काय शोधायचं आहे? डू नॉट हू डू नॉट है ना, हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी आपल्याला शोधायचं आहे. मग आपल्याकडे हाऊ मेनी स्टुडंट आहे? 125. त्याच्यामधलं 120 मायनस करा म्हणजे किती आन्सर येईल आपल्याला? 5 स्टुडंट आर डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. 1.4 म्हटलं थर्ड गणित आपण बघत आहोत. बघा, इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास इन इंग्लिश, 60 स्टुडंट पास इन मॅथ्स अँड 40 स्टुडंट पास इन बोथ ऑफ द सब्जेक्ट. आपण या ठिकाणी सोल्युशन देऊ. ए सेट इज पास इन इंग्लिश, बी सेट पास इन मॅथ्स. ओके. मग किती स्टुडंट पास झालेले आहेत इंग्लिशमध्ये? 50. ओके. म्हणून एन ऑफ ए इज इक्वल टू 50. देन एन ऑफ बी इज इक्वल टू किती येणार? 60. आणि बोथ पास आहे. बोथ म्हणजे या ठिकाणी काय येणार? इंटरसेक्शन. किती विद्यार्थी झालेले? बोथ आर 40.
आपल्याला काय शोधायचं या ठिकाणी, नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट, म्हणजे कोणीच फेल झालेलं नाही आहे. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट, आपल्याला असं शोधायचं आहे. म्हणून आपल्याला इथं नंबर ऑफ ए युनियन बी इथं फाइंड करायचं आहे. परत आपण फॉर्म्युला वापरून ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी is equal to 50 plus 60 minus 40, then 110 minus 40 is equal to किती येणार 70. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर लिहिता येईल डू नॉट फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट इज 70. ओके, आता आपण चौथा प्रश्न बघूया. फोर्थ एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. अ सर्वे वाज कंडक्ट टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट ऑफ क्लास 9th, है ना. 9th क्लासमध्ये टोटल स्टुडंट या ठिकाणी दिलेले आहेत 220. आउट ऑफ विच 130 स्टुडंट इन्फॉर्मेशन ऑफ देअर हॉबीज ॲज अ रॉक क्लाइम्बिंग, है ना. म्हणजे या ठिकाणी हॉबी जी दिलेली आहे ती पहिली कशाशी दिलेली आहे, रॉक क्लाइम्बिंग. या ठिकाणी आपण त्याला काय करूया, ए सेट. म्हणजे इथं एन ऑफ ए जी कडे दिलेलं आहे 130. देन 180 स्टुडंट इन इन्फॉर्मेशन अबाउट द हॉबीज ॲज अ स्काय वॉचिंग. ओके, त्यानंतर हॉबी आहे स्काय वॉचिंगचं दिलेलं आहे. आपण त्याला काय करूया, बी सेट. देअर ऑफ नंबर ऑफ बी इज इक्वल टू हाऊ मेनी स्टुडंट आहे या ठिकाणी बघा 180 स्टुडंट. द नेक्स्ट लाईन इज इन्फॉर्म अबाउट देअर हॉबीज अँड स्काय वॉचिंग. There are 110 स्टुडंट हू फॉलो बोथ द हॉबीज, है ना. बोथ हॉबीज या ठिकाणी दिलेला आहे, बोथ हॉबीज या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, हाऊ मेनी स्टुडंट दिलेले आहे या ठिकाणी 110 स्टुडंट. ओके, पुढेचा प्रश्न केला, देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. म्हणजे आपल्याला म्हणजे कोणतीच हॉबी नाही असे असणारे स्टुडंट इथं फाईंड करायचे आहे. ओके, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ए नंबर ऑफ ए युनियन बी आपल्याला काढायचं आहे. बघा सूत्र तेच वापरू आपण. पहिले जे बघितलं आहे, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए युनियन ए इंटरसेक्शन बी. इथं आहे 130 प्लस 180 मायनस 110. इंची बेरीज करू किती बघा, 0 0 0 8 9 11 310 मायनस 110 इज इक्वल टू हाऊ मेनी स्टुडंट 200 स्टुडंट या ठिकाणी आपल्याला आन्सर आलेलं आहे, है ना. म्हणजे डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबी. मग या ठिकाणी काय विचारलेलं आहे आता, हाऊ मेनी ऑफ देम फॉलोइंग द हॉबी ऑफ डू नॉट एनी टू हॉबीज. म्हणजे आपल्याला डू नॉट काढायचं आहे. आता कितीच हॉबीज नाही आहे, मग डू नॉट हॉबीज असणारे स्टुडंट किती येणार, टोटल स्टुडंट आहे 220 मायनस 200. म्हणजे इथं किती येणार आपल्याला 20 स्टुडंट आर डू नॉट टू हॉबीज. ओके, माझा पुढचा प्रश्न काय आहे की हाऊ मेनी नंबर ऑफ देम फॉलोइंग द हॉबीज ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. म्हणजे आपल्याला असे स्टुडंट याच्यामध्ये शोधायचे आहे की त्या ठिकाणी रॉक क्लाइम्बिंग करेल, है ना. मग टोटल रॉक क्लाइम्बिंग करणारे विद्यार्थी किती आहेत 130 मायनस आपण या ठिकाणी करणार आहोत 110. म्हणजे इथं पण तुमचे किती येणार 20 स्टुडंट. रॉक हॉबीज नंबर ऑफ स्टुडंट हॉबीज रॉक क्लाइम्बिंग. आता आपल्याला काय शोधायचं आहे,
नंबर ऑफ स्टुडंट दुसरं काय दिलेलं आहे स्काय वॉचिंग. ओके, मग स्काय वॉचिंग करणारे टोटल स्टुडंट किती आहेत 180. त्याच्यामध्ये -110 करा, किती उरले 70 स्टुडंट हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. अशा पद्धतीनं आपण छानपैकी एक्झाम्पल सोडवू शकतो. आता लास्ट एक्झाम्पल आपण बघू 5th नंबरचं. बघा या ठिकाणी वेन डायग्राम दिलेली आहे. या वेन डायग्राममध्ये इथं ए सेट दिलेला आहे, म्हणजे मुद्दाम मी या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी सेट लिहिलं ए सेट, आणि या ठिकाणी दिलेला आहे बी सेट, आणि या ठिकाणी आहे यू सेट. अशा ठिकाणी वेन डायग्राम आहे, आणि वेन डायग्रामवरून आपल्याला रायटर सेट नाव लिहायचं आहे. आता या ठिकाणी आपण पहिले लिहूया ए सेटचे एलिमेंट. ओके, मग ए सेटमध्ये हा ए सेट आहे, याचे एलिमेंट काय आहे एक्स वाय झेड, एक्स कॉमा वाय कॉमा झेड कॉमा एम अँड एन ऑल्सो इज द एलिमेंट ऑफ. म्हणजे अशा पद्धतीने आपण ए सेट लिहू शकतो. त्यानंतर आपण लिहूया नंबर 1 झालं. नंबर 2 त्या ठिकाणी दिलेला आहे क्रमांकात बी सेट. मग बीचे एलिमेंट आपण लिहू पी आर क्यू, पी कॉमा आर कॉमा क्यू, आणि या ठिकाणी इंटरसेक्शन सेट आहे दिलेला एम एन, हे पण आपल्याला त्याच्यामध्ये लिहावं लागेल, म्हणजे आहे सेट बीचे एलिमेंट. त्याच्यानंतर थर्ड विचारलेलं आहे ए युनियन बी, ए युनियन बी, म्हणजे आपण त्याच्यामध्ये सगळे एकत्र लिहितो. मग काय लिहूया पहिले एक्स, देन वाय, देन झेड, एम कॉमा एन, देन कॉमा पी कॉमा आर कॉमा क्यू. एम एन या ठिकाणी नॉट रिपीट होतं लिस्ट मेथडमध्ये, म्हणून हे झालं त्याचं आन्सर. ओके, त्याच्यानंतरचे फोर्थ आहे युनियन सेट आपल्याला लिहायचं आहे. मग आता युनियन सेटमध्ये काय येणार, एचे एलिमेंट येणार एक्स वाय झेड, एक्स कॉमा वाय कॉमा झेड कॉमा एम कॉमा एन. देन बी सेटचे येणार पी कॉमा आर कॉमा क्यू. त्याच्यानंतर एम एन आहेच इथं दिलेलं. त्याच्यानंतर आहे एस टी इज द एलिमेंट ऑफ कोणती यू. आता आपल्याला ए डॅश म्हणजे ए कॉम्प्लिमेंट ऑफ ए या ठिकाणी लिहायचं आहे. बघा कॉम्प्लिमेंट ऑफ ए आपल्याला लिहायचं आहे त्याच्यामुळे. मग या ठिकाणी ए सेटचे एलिमेंट बघायचे. ए सेटमध्ये काय एक्स वाय झेड एम एन, आणि यू सेटमधले एलिमेंट बघायचे. आता एक्स वाय झेड एम एन आणि पी कॉमा आर कॉमा क्यू कॉमा एस कॉमा टी. मग याच्यामध्ये इथपर्यंत सारखे असल्यामुळे लिस्ट मध्ये आपण लिहित नाही. ओके, मग उरलेले कोणते आहे पी कॉमा आर कॉमा क्यू कॉमा एस कॉमा टी इज द कॉम्प्लिमेंट ऑफ ए. 6 नंबर आहे कॉम्प्लिमेंट ऑफ बी. तसंच बी आणि यू या दोघांची तुलना करायची. याच्यामध्ये आता एक्स नाही आहे, देन वाय नाही आहे, कॉमा झेड नाही आहे ना, इज द आन्सर ऑफ द एलिमेंट. देन एस टी असं ऑल्सो एस कॉमा टी. ओके, एस कॉमा वाय कॉमा झेड कॉमा एस कॉमा टी. त्यानंतर लास्ट आहे 7 नंबरचं. आपल्याला ए युनियन बी कॉम्प्लिमेंट आपल्याला लिहायचं आहे. मग या कॉम्प्लिमेंटमध्ये काय दिलेलं आहे बघा, यू मधलं दिलेलं आहे एक्स कॉमा वाय कॉमा झेड कॉमा एम कॉमा एन, पी आर क्यू या ठिकाणी इथपर्यंत आहे. एस टी एलिमेंट नाही आहे, म्हणून एस कॉमा टी. या ठिकाणी आपण छानपैकी सुंदरपैकी प्रॅक्टिस सेट 1.4 बघितलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना, आणि सबस्क्राईब करा चॅनलला. ओके, थँक्यू.